आमच्याकडे हा नित्यनियम होता. म्हणजे संध्याकाळ झाली की लगेच आमचे तात्या आमच्याकडून शुभंकरोती, पाढे परवचा असं म्हणून घ्यायचे. आणि मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी ह्याची हुकमपट्टी व्हायची. मग तात्या आपल्या खर्जातल्या आवाजात रामरक्षा सुरू करायचे आणि आम्ही मुलं मात्र फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुनाथवंशं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू आल्यावर आजी आमची पानं वाढायला घ्यायची आणि मग तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यावर आम्ही लहान मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. सांजवेळ अशीच जायची. कधी झोप यायची हे कळायचंही नाही. एकदम पहाटे मग ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यं. हे ऐकू यायचं आणि मग जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि त्या गावातलं निवांत आयुष्य आठवतं.